नमस्कार. आपल्याला बनवायचं आहे वर्षानुवर्ष टिकणारे 2-3 वर्ष सहज टिकते हे लोणचं. अशा प्रकारे आपण लोणचं बनवलं तर तुम्हाला मी कशा प्रकारे आणि कधी बनवायचं ते सांगणार आहे. इथे मी घेतली अर्धा किलो धना डाळ, अर्धी बारीक करायची आणि अर्धी तशीच घालायची आहे. आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. मी तेल घेतलेलं आहे 1 लिटर, त्याच्यामधलंच हे तेल वापरत आहे. आता आपण घालूया हळकुंड. हळकुंडाचे तुकडे केले आहेत आणि छान तळून घ्यायचे आहेत. हळकुंडामुळे आपले जे लोणचं आहे ते जास्त दिवस टिकते आणि नुसती साधी हळद घातल्यास लोणचं खराब होण्याची शक्यता असते. मी हे 50 ग्रॅम घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये घालूया मेथीदाणा. मेथीदाणा मी 20 ग्रॅम घेतलेला आहे आणि सोप घेतली आहे 50 ग्रॅम. छान तळून घ्यायची आहे. तुम्ही सोप कमीही करू शकता तुम्हाला आवडत नसल्यास. याच्यामुळे टेस्ट ही खूप सुपर येते. अशा प्रकारे आपण हे दोन्ही साहित्य तळून घेतलेले आहे. आता घालूया आपण मिरी आणि लवंग. दोन्ही मिळून 20-20 ग्रॅम घेतलेले आहेत. हे पण छान तळून घ्यायचे आहेत. यामुळे आपलं लोणचं टिकण्यास मदत होते. छान तळून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता लवंग अशी मस्त टम्म फुगलेली आहे. आपल्याला जे लोणचं घालायचं असतं ते सहसा जून महिन्यामध्ये घालायचे. उन्हाळ्यामध्ये जर लोणचं घातलं की ज्या कच्च्या असतात कैऱ्या, त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता असते. तर छान मी याच्यामध्ये घातलेलं आहे कळंजी. कळंजी पण छान तळून घ्यायची आहे. सुपर वास येतो याच्यामुळे लोणच्याला. सर्व साहित्य आपलं तळून झालेलं आहे. आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. मोहरीच्या डाळीमध्ये हे मी घेतलेलं आहे तेल, ते आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि लोणचं झाल्यावर 3 घंट्याने आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. मोहरीची डाळ मी छान बारीक करून घेतलेली आहे अर्धी, आणि अर्धी तशीच घालायची आहे. तिखट घेतलं आहे 250 ग्रॅम. मीठ घेतलं आहे 750 ग्रॅम. सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. हिंग घेतलं आहे 50 ग्रॅम. छान मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य आणि आपल्याला बरणीला वाफ देऊन घ्यायची आहे. तर मी गॅसवर घातलेला आहे हिंग. हिंग छान गरम झाला की त्यावर आपला बरणी घालायची आहे. त्यामुळे आपल्या बरणीला छान वास लागतो. इथे मी 4 किलो आंबे घेतलेले, आणलेले बारीक करून, मस्त छान तुकडे करून आणले आहेत बाजारातूनच. सगळ्यात पहिले थोडेसे घालून घ्यायचे आहे साधेच. त्यामुळे जे खाली आपला मसाला जाऊन बसतो तो वाया जात नाही. नंतर मिक्स करून घालायचं आहे. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घालून घेऊया. खूप सुपर होते हे लोणचं. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लोणचं बनवून बघा. तुम्हाला जर माझी ही पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे लोणचं बनवा आणि 1-2 वर्ष सहज हे लोणचं चालते. आता छान आपण हे बंद करून ठेवूया आणि 3 घंट्यानंतर बघूया. छान 3 घंटे झालेले आहेत आणि आपलं तेलही छान थंड झालेलं आहे. सर्व तेल आपलं यामध्ये घालायचं आहे आणि लोणचं लगेच हलवायचं नाही आहे. सकाळी लोणचं हलवायचं आहे. सारखं सारखं लोणचं हलवायचं नाही आहे. धन्यवाद.